शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण आणि मृत्यूनंतर 1 महिना आज उलटला आहे आणि त्यांचा कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। आज त्यांचा कुटुंब आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांचं काय मत आहे। अशोक धोडी यांचे अपहरण केल्यानंतर त्यांची हत्या झाली आणि आज पुन्हा 1 महिना उलटला आहे। काय तुमची प्रतिक्रिया, काय म्हणाल आपण? अविनाश रामंजोडे यांना लवकरात लवकर अटक करावी। गावातले लोकांना भीतीचा निर्माण झालेला आहे आणि तो अविनाश रामंजोडे आता पण पालघर जिल्ह्यामध्ये फिरत आहे, लोकल एरियामध्ये जो जिथे रहिवासी आहे तिथे। आणि अविनाश रामंजोडे याला लवकरात लवकर अटक नाही केलं तर आम्ही कुपोषणाला बसणार आहेत, नाहीतर मग मोर्चाची आम्ही तयारी करणार आहेत। लवकरात लवकर अटक करावी। एकंदरीत पाहायला गेले तर अनेक आरोपीही पकडले आहेत। 4 आरोपी पकडले आहेत, 2 परराज्यातून पकडलेत आणि आता तुमची मागणी पूर्ण काय आहे? काय अजूनपर्यंत जो मेन सूत्रधार अविनाश रामंजोडे आहे त्याला अटक करण्यात आलेली नाही आहे। मेन सूत्रधार म्हणजे अविनाश रामंजोडे हाच आहे। तसेच अशोक धोडी यांची जी पत्नी आहे ते आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊ। ताई, काय म्हणाल? 1 महिना उलटला आहे, अशोक धोडी यांची हत्या झाली आहे। तो मेन आरोपी अविनाश रामंजोडे तो चौकीतून पळालेला आहे ना, अजून तरी त्याला पकडण्यात आलेला नाही आहे ना। माझ्या मुलावर हल्ला झालेला आहे। परवाच्या दिवशी अमर अशोक धोडी ह्याच्या मागे गाडी देऊन मारण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे, म्हणून माझ्या मुलांना धोका आहे। जीवे मारण्याचे देऊन आम्हाला सगळ्यांनाच धोका आहे। कधी कुठल्या मुलाला हल्ला करून त्याच्यावर काय प्रकार घडला, कधी हे प्रकार घडला सांगत आहे तुम्ही? परवाच्या दिवशी त्याच्या तिकडे माझं हॉटेल आहे तिकडे गेलेला होता मुलगा, तर ते गाडी घेऊन थांबलेलं होतं त्याच्या स्वतःच्या घराजवळ आणि ते बघायला गेलं तर ते माझ्या मुलाच्या जीवे मारण्याची गाडी घेऊन पाठलाग केला न, त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला। आपण या संदर्भात पोलिसांना कळवलं का? त्याच्यानंतर काय मुलांनी कळवलं न, अर्ज वगैरे दिलेला आहे, पण तो काय हातात आला नाही ना। त्याच्या बायकोसोबत वगैरे गोष्टी होते, बहीणसोबत गोष्टी होते, बेबे 2-3 दिवसात त्याची गोष्ट वगैरे होत असते न। ते काय आता फार आम्हाला भीतीचं निर्माण आहे ना, जीवी मारण्याची धमकी, सगळ्यांना धोकाच आहे आमच्या घरच्या माणसाने। 1 महिना झाला आहे, आरोपी अजून तुम्ही सांगत आहे मुख्य आरोपी जो बचार आहे आणि तुमच्या भावावर 2 दिवस अगोदर काहीतरी हल्ला झाल्याचा प्रकार तुम्ही सांगत आहे, तर पोलिसांची तुमची भेट झाली आहे का? आज पालकमंत्री पण आले आहेत, आज जनता दरबार आहे, त्यांच्याशी तुम्ही भेट करणार आहात का? हो, पालकमंत्री यांच्यासोबत आम्ही भेट घेणार आहेत। आता इथे भेटायला आलेत, कलेक्टर ऑफिसला भेटणार आहेत। आणि माझा भाऊ अमर अशोक धोडी याच्यावर रात्री 7:50 तिथून एक गाडी आली, काळ्या काचवाली, आणि SX4 गाडी होती, नंबर वगैरे काय त्याचे दिसून नाही आले। त्याने भावाला मारण्याचा प्रयास केला पाठलाग करून। त्या गाडीत कोण होतं? काही पाहिलं का कोणी? असं कोण होतं, काय आहे? काय तुमच्या कुटुंबियावर हल्ला होण्याची शक्यता आहे का असं तुम्ही सांगा? हो, भाऊ सांगत आहे की अविनाशच होता करून सांगत आहे, पण आता तो पाठलाग करून भाऊला मारण्याचा प्रयास केला त्याने। एकंदरीत आपण पाहायला गेलं तर 1 महिना उलटला आहे, अशोक धोडी यांचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली आहे आणि धोडी कुटुंबीय ते आता न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। आणि आज पालकमंत्री गणेश नाईक पालघरच्या दौऱ्यावर आहेत, आज जनता दरबार आहे। जनता दरबारात ही जी आहे कुटुंबीय त्यांच्याशी भेटून न्यायाची मागणी करत आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांवर अजूनही त्यांचे एक भाऊ आहे त्यांच्यावरही अविनाश धोडी याचं हल्ला झाल्याचा त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांनी आरोप केला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर पोलीस प्रशासन ह्यापुढे कसं तपास करत आहे आणि जे फरार आरोपी आहे, जे 4 फरार आरोपी त्यांच्यावर पोलीस कशा पद्धतीने त्याला अटक करणार हा ते पाहावं लागणार आहे। कॅमेरामॅन निखिल मिस्त्रीसह मोहम्मद हुसेन खान, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।